श्रोत्यानो, आज आम्ही रोमकरासपत्र 12वा अध्याय 9 ते 21 वचने अभ्यासणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा रोमकरासपत्र 12वा अध्याय 9 वचनापासून पुढे. ह्यामध्ये अन्य विश्वासणाऱ्यांशी जो आमचा संबंध आहे, अर्थात आमचे जे ख्रिस्ती आचरण आहे, त्याविषयी सांगण्यात आलेले आहे. नववचन सांगतं, प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा. अर्थात श्रोत्यानो, पाखंडीपण आमच्या आचरणात नसावे. एखाद्या विश्वासणाऱ्याच्या पाठीवर शाबासकी देऊन त्या गोष्टी बोलू नका ज्यामध्ये काहीच अर्थ नाही. किंवा तुम्हाला जर मनापासून तसे वाटत नाही तर बोलू नका. वाईटाचा वीट माना, म्हणजेच जे काही वाईट आहे त्याविरुद्ध आम्ही तिरस्कार दर्शवायला हवा. जर पापाविषयी आम्हाला तिरस्कार वाटतो तर आम्ही तो दर्शवावा, परंतु पाप्यांविषयी नाही. पाप्यांवर ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेम केले, आम्हाला सुद्धा करायचे आहे आणि त्यांना त्या भयंकर नाशापासून वाचवायचे आहे. मंडळांमध्ये किंवा संस्थांमध्ये काही वाईट गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी आपल्या दृष्टीस पडत असतील, पैशामध्ये गडबडी होत असेल, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दृष्टीस आम्ही त्या गोष्टी आणून द्यायला हव्या. जे काही दुष्ट आहे, वाईट आहे, त्याच्या विरुद्धात तिरस्कार जाहीर करण्याकरिता आज अनेक स्त्री पुरुषांची आवश्यकता आहे. ख्रिस्ती आचरणाचा सर्वात प्रथम गुण आहे प्रेम. हे प्रेम निष्कपट असायला हवे. वचन आम्हाला सांगतं की बऱ्याला चिकटून राहा. अशा प्रकारे जसे आम्ही एखाद्या पट्टीने 2 वस्तूंना किंवा कागदांना चिटकवतो, विश्वासणाऱ्यांचा चांगल्या कार्याद्वारे परिचय होतो. विश्वासणाऱ्याचे जीवन प्रश्नार्थक चिन्ह किंवा अन्य बाबींनी भरलेले नसावे. लोकांनी त्यांच्यावर दोष लावू नयेत. पुढे 10 आणि 11 वचने पहा काय सांगतात. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. बंधुप्रेम, दुसऱ्या शब्दात भावांप्रमाणे आम्ही एकमेकांवर प्रेम करावे. ज्या प्रकारे श्रोत्यानो, एका कुटुंबात आपसामध्ये प्रेम असते, तेच प्रेम आम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत सुद्धा दाखवायला हवे. फरार अशा भाषेत सांगतात की बंधूवर अशा विश्वासाने प्रेम करा जणू तुमचे आणि त्याचे रक्ताचे नाते आहे. समजा 2 जुळे भाऊ एका ठिकाणी बसले आहेत आणि त्यांच्यासोबत एक दुसऱ्या देशात राहणारा ख्रिस्ती विश्वासणारा माणूस बसलेला आहे. तर जुळ्या बांधवापैकी एक ख्रिस्ताला ओळखतो, तो विश्वासणारा आहे, तर त्याचे आणि त्या विदेशी ख्रिस्ती माणसाचे नाते अधिक जवळचे आहे. दुसऱ्या जुळ्या भावापेक्षा त्या विदेशी व्यक्तीशी त्याचे नाते अधिक दृढ आहे, कारण श्रोत्यानो, त्या दोघांना अनंत काळापर्यंत एकत्र सोबत राहायचे आहे. माझ्या बंधूंनो, सर्व विश्वासणाऱ्या बंधूंशी आपले नाते आपण चांगले ठेवायला हवे, कारण स्वर्गात आम्हा सर्वांना एकत्र राहायचे आहे. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांना पापांची क्षमा प्राप्त झालेली आहे, त्यांच्याकरिता एक जिवंत आशा म्हणजे की ते अनंत काळपर्यंत स्वर्गात वास करतील. त्याकरिता येथेच चांगले राहण्याची सवय आम्ही करून घ्यायला हवी. यद्यपि त्या व्यक्तीला, जो विश्वासणारा आहे, नवीन शरीर प्राप्त होईल. ह्या जुन्या शरीरापासून त्याची सुटका होईल आणि ज्या आम्ही विश्वास ठेवला आहे, ज्या आम्ही तारण प्राप्त केले आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, त्या आमची सुद्धा. नंतर वचन सांगतं की आज ते विषयी मंद असू नका. आम्हाला आत्मिक उत्साहात शिथिल व्हायचे नाही. उत्साहित ख्रिस्ती जीवन आम्हाला व्यतीत करायचे आहे. आम्हाला उत्साहित आचरणाची आवश्यकता आहे. आमचा उत्साह पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात असायला पाहिजे आणि हे फार आवश्यक आहे.
नंतर तो म्हणतो की प्रभूची सेवा करा. ख्रिस्ती आचरणातील सर्व गोष्टी ह्याच एका केंद्रबिंदूकडे निर्देश करतात. परमेश्वराची सेवा करणे विश्वासी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. 14 वचने पहा श्रोत्यानो काय सांगतात. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आशेने हर्षित व्हा हा विश्वासणाऱ्यांचा एक हिस्सा, एक भाग असायला हवा. परिस्थिती, जीवनात होणारे संघर्ष आणि कठीण समस्या एका विश्वासणाऱ्याच्या आनंदाला हिरावून घेऊ शकत नाहीत. परिस्थिती विश्वासणाऱ्याच्या जीवनावर अधिकार गाजवू शकत नाही, परंतु त्या परिस्थितीवर एक विश्वासणारी व्यक्ती मात करू शकते. जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आशेने पुढे पाऊल टाकतात, तेव्हा त्यांच्याकरिता जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी कल्याणकारक ठरतात. परंतु जेव्हा ते आपली दृष्टी येशू ख्रिस्तावरून हटवून जगिक गोष्टींवर लावतात, समस्या, दुःख, अडीअडचणी इत्यादींवर लावतात, तेव्हा निराशा त्यांच्या जीवनात येते आणि त्यांना असं वाटायला लागतं की आता आपण निराश्रित आहोत. श्रोत्यानो, आम्हाला परमेश्वराच्या गौरवी आशेत स्थिर राहायचे आहे. मी माझ्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे की जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्तावरून थोड्या वेळाकरिता आपली नजर हटवते, जगातील गोष्टींवर, माझ्या समस्यांवर, दुःखावर आणि आजारावर दृष्टी लावते, तेव्हा मी खरोखर निराश होते आणि असं मला वाटायला लागतं की आता मी अशक्त पडलेली आहे, दुर्बळ झाली आहे. निराशा मला घेरते आणि मग वेगवेगळ्या कल्पना, चिंता मला सतावू लागतात. परंतु त्याच वेळी जेव्हा मी प्रार्थनेमध्ये जाते, प्रभू येशू ख्रिस्तावर पुन्हा आपला भार टाकते, तेव्हा श्रोत्यांनो तो मला शांती पुरवतो, मला आनंदाने भरपूर करतो. आम्हाला परमेश्वराच्या गौरवी आशेत स्थिर राहायचे आहे. कदाचित आज आपण कुटुंबातील समस्यांमुळे, आर्थिक अडचणींमुळे निराश आहात, दुःखी आहात, चिंतित आहात, तर आपले लक्ष त्यावरून काढून येशू ख्रिस्तावर लावा. त्याला जीवनात प्राथमिकता द्या. चिंता करून काहीच होणार नाही. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आशेने हर्षित व्हा, प्रार्थनेत तत्पर रहा. ही गोष्ट पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध लोक आणि लहान लेकरे सर्वांना लागू होते. पवित्र जनांच्या गरजा भागवा, ह्याचाच अर्थ विश्वासणाऱ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या भागविणे, त्याकडे लक्ष देणे. बऱ्याचशा मंडळांमध्ये गरीब लोकांकरिता फंड ठेवण्यात येतो, पण त्यामधून किती वापरण्यात येतो, किती त्यांच्याकरिता, त्यांच्या गरजा भागवण्याकरिता देण्यात येतो. देवाची इच्छा आहे की जे विश्वासी जन गरीब आणि गरजवंत आहेत त्यांची आम्ही मदत करावी. नंतर तो म्हणतो की आतिथ्य करण्यात तत्पर असा. अर्थात श्रोत्यानो, आतिथ्य करणे आम्ही सोडू नये. अन्य विश्वासणाऱ्या लोकांशी सहभागिता करणे निरंतर आम्ही चालू ठेवायला हवे. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. ही गोष्ट विश्वासणाऱ्यांना सांगण्याची आवश्यकता पडायलाच नको. एक खरा विश्वासी दुसऱ्या विश्वासणाऱ्याचा छळ कधीच करणार नाही. खरं आहे ना श्रोत्यानो? परंतु आम्हाला दिसतं की जेव्हा आमचा छळ होतो, तेव्हा जी छळ करणारी व्यक्ती असते तिला आशीर्वाद देणे आमच्याकरिता कठीण होते. जर कोणी आम्हाला एक थप्पड मारेल तर त्याला आशीर्वाद देणे कठीण आहे. परंतु देवाची आज्ञा आहे की आपण अशा लोकांना आशीर्वाद द्यावा, शाप नाही. 15 आणि 16 वचनात तो पुढे म्हणतो, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एक चित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका. श्रोत्यानो, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा. जगाची रीत आहे, हसा तर तुमच्याबरोबर जग हसेल, रडाल तर तुम्ही एकटेच रडाल. परंतु विश्वासणाऱ्यांकरिता ही गोष्ट खरी ठरत नाही. विश्वासणाऱ्यांसोबत त्यांच्या दुःखात आणि आनंदात आम्हाला सहभागी व्हायचे आहे. जे शोक करणारे आहेत त्यांच्यासोबत शोक करायचा आहे. पुढे तो म्हणतो की परस्पर एक चित्त असा. अर्थात आमचे विचार एकसारखे असायला हवेत. परंतु श्रोत्यानो, ही गोष्ट आज आम्हाला आमच्या समाजात आढळत नाही. वेगवेगळे विचार असणारे लोक मंदिरात येऊन परमेश्वराची उपासना करतात. ही एकता
एकचित्तपणा आमच्यामध्ये यायला हवी. येशू ख्रिस्तासारखे मन आमचे असायला हवे. दुसऱ्यांच्या भावना आम्ही समजून घ्यायला हव्यात. मला वाटतं ह्याच गोष्टी आहेत ज्या एका विश्वासणाऱ्याला विलक्षण बनवितात. मोठ्या मोठ्या गोष्टींवर आम्ही चित्त ठेवू नये, तर लीन वृत्तीच्या लोकांचा आम्ही सहवास करावा. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, लीन, गरीब, नम्र लोकांची संगती ठेवण्यामध्ये आम्ही कचरू नये. खूप संपत्ती किंवा नाव मोठे आहे ह्यावर आम्ही लक्ष लावू नये. पौलाने फिलिप्पे येथे राहणाऱ्या लोकांना फिलिप्पेकरास पत्र 2 अध्याय आणि 5व्या वचनात लिहिले, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती कशी होती? तो नम्र चित्तवृत्तीचा होता. तो म्हणतो की स्वतःला शहाणे समजू नका, अर्थात स्वतःच्या मताने स्वतःला बुद्धिमान समजू नका. बरेच लोक, बरेच पुढारी स्वतःला फार मोठे धार्मिक लोक मानतात, पण खरे पाहता ते नाहीत. शल्मोन जो एक फार बुद्धिमान राजा होता, त्याने नीतिसूत्रे 26 अध्याय आणि 12व्या वचनात एक फार विलक्षण गोष्ट सांगितली. नीतिसूत्रे 26 अध्याय आणि 12वं वचन. तो म्हणतो, आपल्या शहाणपणाची घमंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा मनुष्यापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे. श्रोत्यानो, मला तर असे काही बोलण्याची हिंमत होणार नाही, परंतु शल्मोन राजाने म्हटले. आता पुढे अविश्वासणाऱ्यांशी आमचे संबंध कसे असायला हवेत ह्याविषयी लिहिण्यात आले आहे. तुम्ही आणि मी श्रोत्यानो, आम्ही अशा जगात राहत आहोत जे अविश्वासणाऱ्यांचे जग आहे. तर अशांशी आमचा संबंध कसा असायला हवा? 17 आणि 18 वचनात काय सांगितले आहे पहा. 12 अध्याय 17 आणि 18 वचने. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की जे विश्वासणारे आहेत त्यांना जगाकडून वाईट अशीच वागणूक मिळेल, परंतु आम्हाला त्याची फेड वाईटाने करायची नाही. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे आम्ही लक्ष ठेवायला हवे. अप्रामाणिक ख्रिस्ती व्यक्तीकडून जितकी ख्रिस्ताच्या नावाची निंदा होते श्रोत्यानो, तितकी अधिक कशाच्याही द्वारे होत नाही. विधर्मी लोकांना, ज्या सिद्धांतांना आम्ही मानतो किंवा ज्यावर आम्ही विश्वास ठेवतो, त्यांची पर्वा नाही. मग तुम्ही कोणीही असा, कोठेही काम करणारे असा, ते फक्त हेच जाणून घेऊ इच्छितात की आम्ही प्रामाणिक आहोत किंवा नाही. आम्ही प्रामाणिकपणे कर्जफेड करतो किंवा नाही. काय आम्ही अशी व्यक्ती आहोत आमच्यावर लोक भरोसा ठेवतात? स्वतःच्या जीवनाद्वारे जिवंत साक्ष देणे हे एखाद्या शुभ संदेशाचा पर्चा देण्यापेक्षा अधिक चांगले आहे. आज जगातील लोक आमच्या जीवनाकडे पाहत आहेत. आमचे जीवन कसे आहे? काय आम्ही फक्त रविवारचे ख्रिस्ती आहोत? अन्य दिवशी आम्ही वाटेल तसे वागतो, शिव्यागाळी करतो, मारामारी, भांडणे इत्यादी करतो. ह्याद्वारे आम्ही ख्रिस्तीपणाचे कोणते चित्र लोकांना दाखवतो? शुभवर्तमान प्रचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण श्रोत्यांनो, त्यासोबतच आमच्या रोजच्या जीवनाद्वारे आम्हाला दाखवायचे आहे की आम्ही कोण आहोत, कोणत्या परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवणारे आहोत. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. मला हे फार आवडतं, कारण कितीतरी असे लोक आहेत ज्यांच्याशी पटवून घेणे कठीण जाते, परंतु आम्हाला शक्य होईल तितके दुसऱ्यांबरोबर शांतीने राहायचे आहे. 19 आणि 20 वचने पुढे पहा काय सांगतात. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाढ द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. हे सगळ्यात मोठे तत्व देवाच्या वचनात आम्हाला सापडते, परंतु तरीही देवाच्या लेकरांना त्याप्रमाणे करणे फार कठीण जाते. जर श्रोत्यानं तुमच्या गालावर कोणी थापड मारेल तर दुसरा गाल समोर करणे कठीण आहे. एका माणसाला दुसऱ्या माणसाने थापड मारली तर त्वरित त्याला आठवले की देवाचे वचन सांगते की दुसरा गाल समोर कर. त्याने लगेच दुसरा गाल पुढे केला.
त्या दुसऱ्या माणसाने अधिक जबरदस्त जोरदार थापड त्याच्या गालावर मारली. तो बिचारा खाली पडला. रागाने बेभान होऊन उठला आणि दुसऱ्या माणसाची त्याने चांगली पिटाई केली. हे पाहून तेथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याला विचारले, "तू असे का केले? तू दुसरा गाल पुढे केला होता आणि नंतर त्याला चांगले पिटले." तो म्हणाला की शास्त्रात सांगितले आहे की दुसरा गाल पुढे कर, परंतु त्यानंतर काय करायचे ते मात्र सांगितलेले नाही. श्रोत्यानो, अनेकदा आम्ही सुद्धा असेच करतो. जेव्हा आम्ही कुठल्याही गोष्टी आमच्या हातात घेतो आणि अधिक चांगल्या प्रकारे मारून त्याचा निकाल लावतो, आम्ही देवाच्या हातातून, नियंत्रणातून त्या गोष्टी आपल्या हातात घेतो आणि आम्ही विश्वासाने चालत नाही. परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे की तुम्ही विश्वास धरून माझ्यासोबत चाला आणि तुमच्या सर्व गोष्टी मला करू द्या, कारण मी त्यांना न्यायपूर्वक हाताळीन. जर त्या व्यक्तीने तुम्हाला इजा पोहोचवली तर मी त्याला पाहून घेईन. अशा प्रकारची प्रकरणे, घटना आम्हाला देवाच्या हातात द्यायची आहेत आणि देवाला कार्य करू द्यायचे आहे. मी आपणाला सांगू शकते की आपण काय करावे, पण हे सुद्धा मान्य करते की मला स्वतःला ह्या गोष्टींचे अनुसरण करणे कठीण जाते. मी सांगू शकते श्रोत्यानो की 3-4 वेळा मी अशा प्रकारे देवाच्या हातात सर्व दिले आणि ज्या प्रकारे देवाने त्या गोष्टी हाताळल्यात ते पाहून मी खरोखर आश्चर्यचकित झाले. माझ्यापेक्षा तो कितीतरी अधिक पटीने चांगल्या प्रकारे ह्या गोष्टींना हाताळू शकला. आपण सुद्धा अनुभव घेऊन पहा. पहा की परमेश्वर त्या गोष्टींना कशा प्रकारे आपल्या हातात घेऊन हाताळतो. 21 वचन मी पुढे वाचते. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. दुसऱ्या शब्दात, वाईटाने जिंकणे सोडून दे, बऱ्याने वाईटाला जिंक. जेव्हा आम्ही ह्या वाईट जगात चालतो, जे सैतानाच्या पद्धतीने चालत आहे, तर माझ्या श्रोत्यानो, हे जग आम्हाला फटके मारेल. आम्ही जगाच्या सूड आणि तिरस्कार ह्या पद्धती वापरू शकत नाही. जर आम्ही वापरू तर नक्कीच आमचा पराजय होईल. आम्ही हारून जाऊ. बऱ्याने वाईटाला जिंक असे परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे. देवाने विश्वासणाऱ्यांना बरे, चांगले ते दिलेले आहे आणि ते म्हणजे पवित्र आत्मा. आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालायचे आहे. गलतीकरास पत्र 5 अध्याय आणि 16 वचन सांगतं, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. पुढे पॉल गलतीकरास पत्र 5 अध्याय आणि 25 वचनात सांगतो, आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. श्रोत्यानो, मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छिते की काय आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहात? काय परमेश्वराच्या हातात सर्व काही सोपून विश्वासाने आपण पाऊल उचलत आहात? जर नाही, तर आज ह्याची आवश्यकता आहे. ह्या गोष्टी आपणाला कशा प्राप्त होतील? सामर्थ्याने. प्रार्थनेमध्ये परमेश्वराजवळ सामर्थ्य मागा आणि त्याला म्हणा की प्रभू, ह्या वचनानुसार चालण्याकरिता तुम्हाला सामर्थ्य पुरेल. परमेश्वराशिवाय ह्या गोष्टींमध्ये आमची कोणीच मदत करू शकणार नाही. जर आपण म्हणाल श्रोत्यानो की मी स्वतःच्या प्रयत्नाने अशा प्रकारे वागू शकते किंवा वागू शकतो, तर ते शक्य नाही. फक्त परमेश्वरच आमची मदत करू शकतो. तो आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचे मार्गदर्शन करू शकतो, आम्हाला नियंत्रण शक्ती देऊ शकतो. तर पुन्हा एक वार ही वचने वाचा, ह्यावर मनन करा आणि पहा की आपण कुठे चुकत आहात, कुठे आपण स्वतःच्या इच्छेने वागत आहात आणि परमेश्वराच्या वचनाला एका बाजूला सारून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहात. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव.